हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहतोय 11th स्टँडर्ड बायोलॉजी लेसन नंबर 2 सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्याचा पार्ट 2 आज आपण पाहतोय. फर्स्ट पार्टमध्ये आपण सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे काय या दोन्ही टर्म्स पाहिलेले आहेत. आणि आज आपण पाहतोय 3 डोमेन्स ऑफ लाईफ. 3 डोमेन्स ऑफ लाईफ म्हणजे काय, हे 3 डोमेन्स कोणते आहेत तर या ठिकाणी तुम्हाला मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे बॅक्टेरिया, आर्की आणि युकॅरिया हे आहेत ते 3 डोमेन्स. मग हे कोणी शोधून काढले, कोणी इन्व्हेंट केले, हे सगळं आता आपण या पॅरेग्राफमधून समजून घेणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. 3 डोमेन्स ऑफ लाईफ. इट इज बिलीव्ड दॅट द लाईफ ओरिजिनेटेड ऑन अर्थ इन इट्स व्हेरी सिम्पल फॉर्म. आता जर आपण 10th स्टँडर्डचा फर्स्ट चॅप्टर पाहिला इव्हॉल्युशन, तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीला एक वीक सायटोप्लाझम तयार झालं होतं, त्याच्यानंतर एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम नंतर हळूहळू खूप त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमने खूप स्ट्रगल केलं, बरेचसे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, त्यापासून मल्टीसेल्युलर आणि मग आताचा ह्यूज जो पण सगळ्यात मोठा ॲनिमल असेल तर इथपर्यंत सगळं इव्हॉल्युशन झालेलं आहे. म्हणजे आधीचा लाईफ खूप सिम्पल फॉर्ममध्ये होता, आता हळूहळू ते कॉम्प्लेक्स होत चाललेलं आहे. कॉन्स्टंट स्ट्रगल ऑफ दी अर्ली लिव्हिंग बिंग्स गेव राईज टू मोर अँड मोर परफेक्ट फॉर्म्स ऑफ लाईफ. म्हणजे सुरुवातीला फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम होता, नंतर मल्टीसेल्युलर झाला. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम जेव्हा तयार झाला तेव्हा त्याने जर या पृथ्वीवरती राहण्यासाठी स्ट्रगल केलं नसतं किंवा जर तो सस्टेन करू शकला नसता तर परत बाकीचे ऑर्गॅनिझम्स तयार झाले असते का, नसते झाले. याचा अर्थ या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझमने स्ट्रगल केलं, त्याच्यामुळे याच्यासारखे अजून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. या सगळ्यांनी इथे राहण्यासाठी स्ट्रगल केलं आणि यांच्यापासून मग मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले. म्हणजे प्रत्येक वेळेला जे पण तयार झालेले ऑर्गॅनिझम्स होते त्यांना खूप स्ट्रगल करावं लागलं होतं आणि त्याच्यानंतर आता जसे परफेक्ट म्हणजे अजून पुढचे जनरेशन अजून परफेक्ट असेल तर याच्यानंतरचे जनरेशन्स तयार होणार आहेत. आणि धी स्ट्रगल अँड प्रोग्रेस इज इव्हॉल्युशन विच लेड टू फॉर्मेशन ऑफ डायव्हर्स लाईफ फॉर्म्स. सो हे जे स्ट्रगल आहे आणि ही जी प्रोग्रेस आहे हे एक प्रकारचे इव्हॉल्युशन आहे आणि याच्यामुळेच पुढे भविष्यात आणि आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स, डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्समध्ये डायव्हर्सिटी आलेली आहे, खूप डायव्हर्स प्रकारचे ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. ओके, सो कार्ल हुस इन 1990 प्रपोज 3 डोमेन्स ऑफ लाईफ टू क्लासिफाय लाईफ फॉर्म्स. आणि हे जे सगळे लाईफ फॉर्म्स आहेत, पृथ्वीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये डायव्हर्सिटी आहे. सो हे जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत यांचं क्लासिफिकेशन केलं जावं यासाठी कार्ल हुस यांनी 1990मध्ये 3 डोमेन्स नावाची एक सिस्टीम प्रपोज केली. सो आता बघूया ही सिस्टीम काय होती. दे आर आर्की, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. आणि त्याच्यामधले ते 3 डोमेन्स कोण होते, आर्की, बॅक्टेरिया अँड युकॅरिया. डोमेन इज अन युनिट लार्जर दॅन किंगडम इन द सिस्टम ऑफ क्लासिफिकेशन. आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये पाहिलेलं होतं की ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये पहिलं किंगडम असतं, मग सब किंगडम असतं, मग त्याच्यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे फायलम्स, सब फायलम्स, मग क्लास, अशा प्रकारे आपण युजली क्लासिफिकेशन करतो. पण हे जे डोमेन्स आहेत तर ते किंगडमपेक्षा पण मोठे असतात. म्हणजे डोमेन्स सगळ्यात हाय लेवलचे असतात, त्याच्यामध्ये पार्ट पडतात ते म्हणजे किंगडम आणि मग पुढे सब किंगडम, फायलम वगैरे वगैरे. ओके, म्हणजे डोमेन्स हे किंगडमपेक्षा पण मोठे आहेत. आफ्टर दॅट आता आपण पाहूया ते 3 डोमेन्स आणि त्यांच्याबद्दल माहिती. बॅक्टेरिया अँड आर्की बोथ हॅव प्रोकॅरियोटिक सेल्स वेअर ॲज युकॅरिया हॅव युकॅरियोटिक सेल्स. आता जर आपण पाहिलं तर प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय, तर प्रोकॅरियोटिक सेल्स जे असतात त्यामध्ये न्यूक्लियसला मेम्ब्रेन बॉन्ड नसतो आणि जर आपण युकॅरियोटिक सेल्समध्ये पाहिलं तर न्यूक्लियसला मेम्ब्रेन बॉन्ड असतो. त्यासोबतच प्रोकॅरियोटिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया नसतं, युकॅरियोटिकमध्ये मायटोकॉन्ड्रिया असतं, प्रोकॅरियोटिकमध्ये सायटोस्केलेटन नसतं, युकॅरियोटिकमध्ये सायटोस्केलेटन असतं. असे बरेचसे डिफरन्सेस आहेत प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये. जे प्रोकॅरियोटिक आहेत तर ते सेल्स कोणामध्ये असतात, बॅक्टेरियामध्ये आणि आर्कीमध्ये. आणि युकॅरियोटिक सेल्स कोणामध्ये असतात, युकॅरियामध्ये. नावातच युकॅरिया आहे, सो युकॅरियोटिक सेल्स तुम्ही इझिली लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव आहे ते म्हणजे कार्ल हुस, की ज्यांनी 3 डोमेन सिस्टीम अस्तित्वात आणली. तर हे नाव म्हणजे त्यांनी काय काम केलं आणि त्यांचं नाव, हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल द 3 डोमेन्स हॅव व्हेरी युनिक रायबोझोमल RNA, ज्याला की आपण rRNA म्हणतो. आर्की आर नोन फॉर देअर सर्वायवल इन व्हेरी एक्स्ट्रीम कंडिशन्स. एक्स्ट्रीम कंडिशन्स म्हणजे काय, की जसं खूप हाय टेम्परेचर, खूप हाय सॅलिनिटी, खूप हाय ॲसिडिक कंडिशन, म्हणजे जे जास्त असतं ना, जास्त टेम्परेचरवर सर्वाईव्ह करू शकतात त्यांना आपण म्हणतो एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये ते सर्वाईव्ह करू शकतात. खूप हाय टेम्परेचरमध्ये, खूप हाय सॅलिनिटीमध्ये, म्हणजे खूप जास्त ज्या ठिकाणी खारट प्रदेश असेल तर त्या ठिकाणी पण ते लोक सर्वाईव्ह करू शकतात. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिक कंडिशन आहे तर तिथे पण ते सर्वाईव्ह करू शकतात. आफ्टर दॅट आहे की बॅक्टेरिया दो आर प्रोकॅरियोट्स डिफर फ्रॉम आर्की इन स्ट्रक्चर ऑफ सेल वॉल.
बॅक्टेरिया आणि आर्की दोघांमध्ये पण प्रोकॅरियोटिक सेल्स आहेत, परंतु बॅक्टेरिया जरी युकॅरियोटिक असले तरी ते आर्कीपेक्षा वेगळे आहेत सेल वॉलच्या स्ट्रक्चरमध्ये. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट काही पॉईंट्स आपण बघणार आहोत. तर आधी इथे आपण काही टर्म्स पाहिले, त्यांना स्पेसिफिक नावं आहेत, ती आधी आपण बघूया. जसं की या ठिकाणी आपण पाहिलं हाय सॅलिनिटी. हाय सॅलिनिटीसाठी शब्द आहे तो म्हणजे हॅलोफिल्स, PHILES. ओके, हाय सॅलिनिटी म्हणजे काय? हॅलोफिल्स, त्याला आपण म्हणजे सायंटिफिक टर्म त्यासाठी हॅलोफिल्स वापरलं जातं. एखाद्या ठिकाणामध्ये जास्त हाय टेम्परेचर असेल, एक्स्ट्रीम टेम्परेचर असेल, तर त्याला आपण थर्मोफिल्स म्हणतो. स्पेलिंग नीट बघा, थर्मो PHILES. ओके, हा आर आहे, थर्मोफिल्स म्हणतो. ओके, सो हे काही टर्म्स आहे जे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण या टर्म्सच्या आधारे पण प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता आपण जाऊया नेक्स्ट टॉपिककडे. नेक्स्ट आहे केमोटॅक्झॉनॉमी. आता याच्या शब्दामध्ये केमो, केमिस्ट्री असं काहीतरी आहे. सो त्याच्याशीच निगडीत आहे, मॉलिक्युल्सशी निगडीत आहे, कंपाऊंडशी निगडीत आहे. ओके, so it is method of biological classification based on similarities and differences in structure of certain compounds present among the organisms being classified. म्हणजे ऑर्गॅनिझम्समध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत, काही डिफरन्सेस आहेत, पण कशामध्ये? ऑर्गॅनिझम्समध्ये असणाऱ्या केमिकल कंपाऊंड्समध्ये जी काही सिमिलॅरिटी आणि डिफरन्सेस आहेत याच्या आधारावरती क्लासिफिकेशन केलं जातं. सो इन शॉर्ट इट इज द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन केमिकल कॉन्स्टिट्युएंट ऑफ ऑर्गॅनिझम. जे ऑर्गॅनिझम्समध्ये जे पण केमिकल कंपाऊंड्स आहेत, जे पण केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत, त्याच्या आधारावर ऑर्गॅनिझम्स क्लासिफाय केले जातात. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल आर्की सेल वॉल इज विदाउट पेप्टिडोग्लायकॅन. आता हे पेप्टिडोग्लायकॉन काय आहे? तर पेप्टिडोग्लायकॉन नावाचे एक पॉलिमर आहे. ओके, सो हे पॉलिमर कशामध्ये असतं? तर सायटोप्लाझमिक मेम्ब्रेनच्या आउटसाईडच्या पॅसेजमध्ये किंवा आउटसाईड पेसमध्ये हे पेप्टिडोग्लायकॉन नावाचं एक पॉलिमर असतं. ओके, पॉलिमर्स म्हणजे काय? आपण 10th स्टँडर्डला कार्बन कंपाऊंडमध्ये शिकलेलो आहोत. अँड दॅट ऑफ प्रोकॅरिया इज विथ पेप्टिडोग्लायकॅन. सो आर्कीचं जे सेल वॉल असतं त्यामध्ये पेप्टिडोग्लायकॅन ॲब्सेंट असतं, पण प्रोकॅरियाचं जे सेल वॉल असतं त्यामध्ये पेप्टिडोग्लायकॅन प्रेझेंट असतं. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, आता या ठिकाणी त्यांनी प्रोकॅरिया घेतले, पण आपण आपल्या 3 डोमेनमध्ये जर पाहिलं तर आपण बॅक्टेरिया पाहिले. सो या ठिकाणी तुम्ही प्रोकॅरियाच्या ऐवजी बॅक्टेरिया घेऊ शकता. ओके, म्हणजे आर्कीमध्ये सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकॅन प्रेझेंट नसतं, पण बॅक्टेरियामध्ये मात्र असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अमंग यूकॅरिया फंगाय हॅव कायटेनियस सेल वॉल वाईल प्लांट्स हॅव सेल्युलोसिक सेल वॉल. आता सेल्युलोज काय आहे? हे पण एक प्रकारचं पॉलिमरच आहे, नॅचरल पॉलिमर आहे, म्हणजे प्लांट्समध्ये अस्तित्वात असतं असं ते पॉलिमर आहे. ओके, तर फंगायमध्ये कायटेनियस सेल वॉल प्रेझेंट असतं, तर प्लांट्समध्ये सेल्युलोइक सेल वॉल प्रेझेंट असतं. तर अशा प्रकारे त्याच्यामध्ये जे काही आता पॉलिमर्स म्हटलं तर ते एक प्रकारचे केमिकल कंपाऊंड्स आहेत, तर त्याच्यामध्ये प्रेझेंट असणाऱ्या केमिकल कंपाऊंडनुसार, जसं की आपण बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन नाही आहे, बॅक्टेरियामध्ये पेप्टिडोग्लायकॅन आहे, अर्कीमध्ये नाही आहे, असं आपण एक क्लासिफिकेशन केलं. त्याचबरोबर यूकॅरियामध्ये जे फंगाय आहेत त्यामध्ये कायटेनियस सेल वॉल आहे, तर त्याच यूकॅरियामध्ये जे प्लांट्स आहेत त्यामध्ये सेल्युलोसिक सेल वॉल आहे. अशा प्रकारे आपण क्लासिफिकेशन करतोय, कशावरती आधारित? त्यांच्या बॉडीमध्ये असणाऱ्या केमिकल्सच्या आधारित. म्हणूनच त्याला आपण केमॅटॅक्झॉनॉमी असं म्हणतो. ओके, नेक्स्ट आहे न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. आता न्यूमेरिकलमध्ये हा जो न्यूमेरिकल शब्द आहे, न्यूमेरिकल म्हणजे काय? नंबर्सच्या फॉर्ममध्ये. ओके, न्यूमेरिकल म्हणजे काय? नंबर्सच्या फॉर्ममध्ये, म्हणजे त्यामध्ये कुठेतरी क्वांटिटी किंवा नंबर्स असं काहीतरी असणार आहे. सो न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी आता आपण पाहतोय. हे मी जर अशी PPT तयार केलेली आहेत, बघा तुम्हाला आवडत आहेत का? अशी जर PPT तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी पुढच्या लेसनसाठी पण अशी PPT तयार करेन. ओके, नाहीतर मग आपल्या बुकवरती. ओके, सो हे बुकमधलंच लाईन टू लाईन आहे, फक्त एवढंच की मी याला नंबर्स दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला जर नोट्स वगैरे हवे असतील तर तुम्ही याचा वापर करू शकता. सो आपण कुठे होतो? हा, न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीमध्ये. सो द सिस्टीम इज बेस्ड ऑन क्वांटिफिकेशन ऑफ कॅरेक्टर्स अँड डेव्हलप्स अँड अल्गोरिदम फॉर क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशन करण्यासाठी, ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्यासाठी जे पण कॅरेक्टर्स आहेत जे की आपण मोजू शकतो, ज्यांचं आपण क्वांटिफिकेशन करू शकतो, याच्यावर आधारलेली ही सिस्टीम आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द बेसिक एम ऑफ दिस टॅक्झॉनॉमी वॉज टू क्रिएट अ टॅक्झॉनॉमी युझिंग न्यूमेरिक अल्गोरिदम्स लाईक क्लस्टर अनालिसिस rather than using subjective evaluation of their properties. मग आता न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमीचं एम काय होतं? की अशी टॅक्झॉनॉमी क्रिएट करणं की ज्यामध्ये असे काही कॅरेक्टरिस्टिक्स वापरले जातात की जे आपण मोजू शकतो, ज्याचं आपण क्वांटिफिकेशन करू शकतो. असे काही कॅरेक्टर्स किंवा असे काही अल्गोरिदम डेव्हलप करणं की ज्याचं आपण क्वांटिफिकेशन करू शकतो, याला आपण म्हणतो न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी. बरं, आता हे कुणी सुरू केलं होतं? तर ते सुरू केलं होतं, धिस सिस्टीम वॉज फर्स्ट प्रपोज्ड बाय सोकेल अँड स्मिथ इन 1963. ही सिस्टीम कुणी प्रपोज केली होती हे तुम्हाला लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. सोकेल अँड स्मिथ यांनी 1963 मध्ये न्यूमेरिकल टॅक्झॉनॉमी
ही सिस्टीम प्रपोज केली होती की ज्यामध्ये आपण कॅरेक्टर्सच्या क्वांटिफिकेशनच्या आधारे त्या ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करू शकतो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे क्लॅडोग्राम. आता क्लॅडोग्राममध्ये जो ग्राम शब्द आहे हा काय रिप्रेझेंट करतो, तर काहीतरी डायग्राम किंवा ग्राफिकल डायग्राम किंवा वेब डायग्राम असं काहीतरी रिप्रेझेंट करतो. सो याच्यावरून आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की क्लॅडोग्राम याच्यामध्ये काय आहे की इट इज अ टिपिकल ब्रांचिंग पॅटर्न. ब्रांचिंग पॅटर्न म्हणजे काय की जसं आपण एक डायग्राम पाहिली होती याआधी, ही बघा ही डायग्राम, यामध्ये कशा प्रकारे दाखवलेलं आहे की ब्रांच केलेला आहे, एक कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि त्याचे बॅक्टेरिया, आर्की, युकॅरिया हे सगळे पुढचे क्लासिफिकेशन्स केलेले आहेत. तर अशाच पद्धतीने ब्रांचिंग केलं जातं कशामध्ये, क्लॅडोग्राममध्ये. सो हे एक प्रकारचं ब्रांचिंग पॅटर्न याच्यामध्ये असतो. जसं की आपण आता डायग्राम पाहिला 3 डोमेन्सवाला, हे पण एक प्रकारचं एक्झाम्पल आहे क्लॅडोग्रामचं. ओके, सो अ डायग्राम ऑफ 3 डोमेन्स ऑफ लाईफ इज अ क्लॅडोग्राम. हे काय आहे, एक प्रकारचं क्लॅडोग्रामचं एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये आपण एका ॲन्सेस्टरपासून बॅक्टेरिया पाहिलेला आहे, त्याचबरोबर अर्की पाहिलेला आहे आणि युकॅरिया पाहिलेला आहे, यांचं सगळ्यांचं कॉमन ॲन्सेस्टर आहे. ओके, सो आफ्टर दॅट इट रिप्रेझेंट्स अ हायपोथेलिकल रिलेशनशिप. हायपोथेलिकल म्हणजे काय, म्हणजे असं असेल, म्हणजे पूर्वी असं असेल अशी एक रिलेशनशिप ते लोक एस्टॅब्लिश करतात किंवा दाखवतात किंवा रिप्रेझेंट करतात. डिनोटिंग अ कंपॅरिझन ऑफ ऑर्गॅनिझम्स अँड देअर कॉमन ॲन्सेस्टर. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं या क्लॅडोग्राममध्ये, तर या ठिकाणी एकच कॉमन ॲन्सेस्टर आहे आणि यापासून बॅक्टेरिया, आर्की, युकॅरिया सगळे काय झालेले आहेत, इव्हॉल्व झालेले आहेत. यामध्ये हे असं झालं असेल हे या डायग्राममधून आपल्याला कळतंय. मग याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या बेसिसवरती क्लासिफिकेशन केलं की हे लोक यांच्यामध्ये कोणते सेल आहेत, प्रोकॅरियोटिक सेल आहे, याच्यामध्ये युकॅरियोटिक सेल आहे आणि मग पुढे ते क्लासिफिकेशन चालू झालं. ओके, तर अशा प्रकारे क्लॅडोग्राममध्ये एक ब्रांचिंग पॅटर्न वापरला जातो क्लासिफिकेशन करण्यासाठी की ज्यामधून कॉमन ॲन्सेस्टर दाखवला जातो आणि ऑर्गॅनिझम्समध्ये कंपॅरिझन केलं जातं. त्याच्यामध्ये हायपोथेटिकल रिलेशनशिप्स पण रिप्रेझेंट केल्या जातात. हे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आय होप की तुम्हाला मी जे नंबर्स दिलेले आहेत त्याच्यानुसार हे पॉईंट्स लक्षात ठेवणं युजफुल असेल, हेल्पफुल असेल. नेक्स्ट आहे फायलोजेनी. आता जेनी हा शब्द काय सांगतो रे की जेनेटिक्स, काहीतरी त्याच्यामध्ये जेनेटिक चेंजेस आहेत किंवा काहीतरी जेनेटिक्सबद्दल काहीतरी आहे. सो इट इज इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप ऑफ ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच ऑर्गॅनिझम्सचं इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप म्हणजे काय की पूर्वी एखादा ऑर्गॅनिझम होता ज्यामध्ये हळूहळू बदल होत गेले, काहीतरी नवीन चेंजेस येत गेले, काही नवीन ऑर्गन्स डेव्हलप होत गेले, काही ऑर्गन्स जे की तो ऑर्गॅनिझम वापरत नव्हता ते हळूहळू नामशेष होत गेले. हे सगळं कोणामध्ये होतं, हे सगळे इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स फायलोजेनीमध्ये आपण पाहत असतो. सो इट इज अन इम्पॉर्टंट टूल इन क्लासिफिकेशन. क्लासिफिकेशनमध्ये हे एक सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे ॲज इट टेक्स इन टू अकाउंट नॉट मेअरली दी मॉर्फोलॉजिकल स्टेटस. मॉर्फोलॉजिकल स्टेटस म्हणजे काय, मॉर्फोलॉजिकल स्टेटस म्हणजे काय, जे आपण बाहेरून बघू शकतो. जसं की आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस पाहिलेला आहे, जे पण आपल्याला बाहेरून ते ऑर्गॅनिझमचं दिसतं, जसं की त्याला नाक आहे, कान आहे, डोळे आहे, तोंड आहे. हे काय झालं मॉर्फोलॉजिकल स्टेटस, किंवा ते बाहेरून कसं दिसतंय तर याच्यावरती ठरतं मॉर्फोलॉजिकल स्टेटस. बट ऑल्सो द रिलेशनशिप ऑफ वन ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम विथ अदर ग्रुप्स ऑफ लाईफ. म्हणजे या क्लासिफिकेशनमध्ये किंवा या टूलमध्ये फक्त त्या ऑर्गॅनिझमचे मॉर्फोलॉजिकल स्टेटसच लक्षात घेतले होते असं नाही, तर त्यासोबतच त्या ऑर्गॅनिझमचं इतर ऑर्गॅनिझमसोबत कसं रिलेशन आहे, इतर ग्रुपसोबत कसं रिलेशन आहे, तर याचा पण अभ्यास फायलोजेनीमध्ये केला गेला होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सिस्टीम हेल्प्स टू अंडरस्टँड द इव्हॉल्युशन अँड ऑल्सो फोकसेस ऑन द सिमिलॅरिटीज ऑफ देअर मेटाबॉलिक फंक्शन. मेटाबॉलिक म्हणजे काय की ज्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये जे पण केमिकल्स आहेत, जे पण मॉलिक्युल्स आहेत, तर त्यांचं ब्रेकिंग डाऊन केलं जातं, नवीन मॉलिक्युल्स तयार केले जातात. मेटाबॉलिकमध्ये 2 प्रकार आहेत, ॲनाबॉलिक आणि कॅटाबॉलिक. हे आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये पाहिलेलं आहे. कॅटाबॉलिकमध्ये काय केलं जातं तर याच्यामध्ये जे पण मॉलिक्युल्स आहेत ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे पण मॉलिक्युल्स आहेत तर ते ब्रेकडाऊन करण्याचं काम केलं जातं आणि ॲनाबॉलिझममध्ये तेच मॉलिक्युल्स त्याच्यापासून नवीन मॉलिक्युल्स फॉर्म करण्याचं काम केलं जातं. कॅटामध्ये कट असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. सो ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये जे पण मेटाबॉलिक फंक्शन होत असतात तर त्याच्या आधारावरती देखील त्याच्यामध्ये ज्या काही सिमिलॅरिटीज आहेत त्याच्या आधारावरती देखील क्लासिफिकेशन केलं जातं. पुढचा पॉईंट आहे की हुज 3 डोमेन कॉन्सेप्ट. म्हणजे जसं की आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 3 डोमेन कॉन्सेप्ट की ज्यामध्ये बॅक्टेरिया होतं, आर्की होतं, युकॅरिया होतं, ॲज वेल ॲज विटाकर्स 5 किंगडम सिस्टीम. ही 5 किंगडम सिस्टीम काय आहे मी लेसनच्या सुरुवातीला फर्स्ट पार्टमध्ये सांगितलं होतं की रॉबर्ट विटाकर यांनी जे पण ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट होते त्या काळामध्ये त्याचं 5 किंगडम्समध्ये क्लासिफिकेशन केलं होतं. त्यांनी 2 प्रकार केले होते, प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिकमध्ये येतो किंगडम मोनेरा, युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलरमध्ये येतो किंगडम प्रोटिस्टा आणि मल्टीसेल्युलरमध्ये प्लांटे, फंगाय आणि ॲनिमालिया. सो हे जे 5 किंगडम्स होते याच्या आधारावरती विटाकर यांनी क्लासिफिकेशन केलं होतं. सो हुज यांचे जे 3 डोमेन कॉन्सेप्ट आहे आणि विटाकर यांचं 5 किंगडम सिस्टीम आहे हे चांगले एक्झाम
एक्झाम्पल्स आहेत फायलोजेनेटिक रिलेशनशिप्सचे. ओके, सो हे देखील फायलोजेनेटिक किंवा फायलोजेनी याच्यावरती आधारलेले आहेत. कोणते कोणते? हुज यांचे 3 डोमेन सिस्टीम आणि विटाकर यांचं 5 किंगडम सिस्टम. टॉपिक आहे तो म्हणजे DNA बारकोडिंग. आता DNA बारकोडिंगमध्ये जर आपण पाहिलं तर याआधी पण आपण 9th स्टँडर्डला DNA फिंगरप्रिंटिंग वगैरे पाहिलं आहे, तेच सेम टू सेम आहे DNA बारकोडिंगमध्ये. आता बारकोड म्हणजे काय तर तुम्ही पाहिलं असेल, बरेचसे जे फूड आयटम्स असतात त्याच्यामागे मॅगी किंवा काय असतं ते बरेचसे फूड आयटम्स असतात त्याच्यामागे बारकोड असतात. ओके, सो ते बारकोड स्कॅन केले जातात आणि बारकोड स्कॅन केल्यानंतर त्याचं त्या बारकोडच्या आधारे त्याच्यावर त्याचं नाव वगैरे जे पण असेल, प्राईज वगैरे ते सगळं कम्प्युटरवरती पडतं. हे तुम्ही डीमार्टमध्ये किंवा बिग बाजारमध्ये वॉटेवर जिथे गेलं असेल तिथे पाहिलं असेल. सो अशाच पद्धतीने DNA बारकोडिंग पण असतं. मग DNA बारकोडिंगमध्ये कोणते कोणत्या मेथड्स आहेत त्याचे पण 2 स्टेप्स आहेत, त्या पण आता बघूया. की DNA बारकोडिंग इज अ न्यू मेथड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ एनी स्पीशीज बेस्ड ऑन इट्स DNA सिक्वेन्स फ्रॉम अ टायनी टिश्यू सॅम्पल ऑफ द ऑर्गॅनिझम अंडर स्टडी. सो DNA बारकोडिंगमध्ये काय केलं जातं, ही एक नवीन आणि ॲडव्हान्स अशी मेथड आहे की ज्यामध्ये एखाद्या स्पीशीजमधलं कोणत्या पण एका ऑर्गनचे DNA सिक्वेन्स कलेक्ट केला जातो आणि त्या DNA सिक्वेन्सचा अभ्यास केला जातो. So it helps to study newly identified species as well as understanding ecology and evolutionary relationships between living beings. सो जेव्हा आपण DNA सिक्वेन्स कलेक्ट करतो तर त्या DNA सिक्वेन्सच्या आधारे आपण नवीन त्या स्पीशीजमधले नवीन ऑर्गॅनिझम्स किंवा त्याच्याबरोबरच त्याचं इकॉलॉजिकल कंडिशन, त्याची इव्हॉल्युशनरी रिलेशनशिप्स सगळं काही आपण त्याचा अभ्यास करू शकतो. आता DNA प्रोसेसमध्ये किंवा DNA बारकोडिंगच्या प्रोसेसमध्ये 2 महत्त्वाच्या स्टेप्स आहेत, त्या कोणत्या कोणत्या आहेत त्या आपण बघूया. पहिली स्टेप आहे ते म्हणजे कलेक्टिंग DNA बारकोड डाटा ऑफ नोन स्पीशीज. म्हणजेच आपल्याला ज्या स्पीशीज माहिती आहेत त्या स्पीशीजचा DNA सिक्वेन्स कलेक्ट करायचा. ज्या स्पीशीज आपल्याला माहिती आहेत त्याचा DNA सिक्वेन्स कलेक्ट करायचा, त्याच्यावरती अभ्यास करायचा आणि ते सगळं कशामध्ये स्टोअर केलं जातं, बारकोड लायब्ररीमध्ये. ओके, ही झाली पहिली स्टेप. दुसरी स्टेप अशी आहे की हे जे DNA बारकोड आपण कलेक्ट केलेले आहेत ते तर लायब्ररीमध्ये आहेतच, पण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला बरेचसे अननोन स्पीशीज पाहायला मिळतात. मग ते जे अननोन स्पीशीज आहेत त्यांचा पण DNA सिक्वेन्स कलेक्ट केला जातो आणि तो DNA सिक्वेन्स आधी आपण जे सिक्वेन्स कलेक्ट केले आहेत त्याच्याशी मॅच केला जातो. कुठे मॅचिंग केलं जातं, लायब्ररीमध्ये. आणि मग त्याच्या आधारे ठरवलं जातं की हा स्पीशीज आणि हा स्पीशीज सेम आहे का, किंवा जुन्या स्पीशीजमधले काही कॅरेक्टर्स या अननोन स्पीशीजमध्ये आहेत का, या सगळ्याचा अभ्यास याच्यामध्ये केला जातो. ओके, जसं की तुम्ही फॉरेन्सिक सायन्समध्ये वगैरे पाहिलं असेल, CIDमध्ये वगैरे, की एखाद्या केसचा तुकडा किंवा एखादी स्किन किंवा काही पण जरी स्किनचा तुकडा असो किंवा ब्लड असो किंवा वॉटेवर जे पण त्या गुन्हेगाराबद्दल मिळेल त्याच्या आधारावर त्या गुन्हेगाराला शोधलं जातं. तर हे सगळं DNAच्या मदतीने केलं जातं. ओके, सो आफ्टर दॅट आहे की DNA बारकोडिंग हॅज मेनी ॲप्लिकेशन्स. DNA बारकोडिंगचे खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत आणि त्याच्यामधले काही ॲप्लिकेशन्स आपल्याला खाली दिलेले आहेत. दॅट इज प्रोटेक्शन ऑफ एंडेंजर्ड स्पीशीज. एंडेंजर्ड म्हणजे काय, जे स्पीशीज आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्या स्पीशीजचं प्रोटेक्शन करणं. त्याबरोबर दुसरं आहे ते म्हणजे प्रिझर्वेशन ऑफ नॅचरल रिसोर्सेस. म्हणजे जे पण नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांचं प्रिझर्वेशन करणं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे पेस्ट कंट्रोल इन ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरमध्ये पाहिलं तर पेस्ट कंट्रोल करणं खूप आवश्यक असतं, कीटकनाशके फवारणं वगैरे, तर त्यासाठी पण DNA बारकोडिंगचा उपयोग केला जातो. आयडेंटिफाईंग डिसीज वेक्टर्स. डिसीज वेक्टर्स म्हणजे काय, जे पॅथोजन्स आहेत, म्हणजे जे पण डिसीज वाहून नेणारे कीटक किंवा व्हायरसेस जे पण आहेत तर ते आयडेंटिफाय करणं. ऑथेंटिकेशन ऑफ नॅचरल हेल्थ प्रोडक्ट्स अँड आयडेंटिफिकेशन ऑफ मेडिकल प्लांट्स. जे पण मेडिकल प्लांट्स आहेत ते कशासाठी वापरले जाऊ शकतात किंवा त्यांच्याबद्दल इतर इन्फॉर्मेशन वगैरे कलेक्ट करणं, या सगळ्या गोष्टी केल्या जातात DNA बारकोडिंगमध्ये. ओके, सो हे होतं सगळं DNA बारकोडिंगबद्दल. नेक्स्ट आहे की विच कॅरेक्टर्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आर व्हिजिबल कॅरेक्टर्स. सो व्हिजिबल कॅरेक्टर्समध्ये काय काय येतात, जे कॅरेक्टर्स आपण एखाद्या ऑर्गॅनिझमचे पाहू शकतो. मग त्या ऑर्गॅनिझमचा कलर कोणता आहे, ते कुठे राहतं, त्याचा हॅबिट कोणता आहे, त्याची ग्रोथ कशी होते, ते रिप्रोडक्शन कसं करतं, हे सगळं जे आहे व्हिजिबल कॅरेक्टर्स आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की नेम द रिसेंट अप्रोचेस इन टॅक्झॉनॉमी. टॅक्झॉनॉमीमधला सगळ्यात रिसेंट अप्रोच कोणता आहे, म्हणजे आता जस्ट आलेले कोणते अप्रोचेस आहेत टॅक्झॉनॉमीमध्ये तर ते तुम्हाला डिफाईन करायचे आहेत. मग त्यामध्ये DNA बारकोडिंग वगैरे येऊ शकतं किंवा एम्ब्रिओलॉजिकल अप्रोच असेल, बायोकेमिकल अप्रोच असेल, न्यूमॅरिकल टॅक्झॉनॉमी असेल किंवा जेनेटिक टॅक्झॉनॉमी असेल. हे सगळे कशामध्ये येणार आहेत, टॅक्झॉनॉमिकल अप्रोचेसमध्ये, म्हणजे रिसेंटली जे पण अप्रोचेस आहेत त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, व्हॉट इज DNA बारकोडिंग आपण मगाशीच पाहिलं, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, तुमच्या बुकमध्ये पण असेल, या पॅरेग्राफमधून तुम्ही लिहू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे व्हॉट इज इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे पण ग्रॅज्युअल चेंजेस होतात फॉर अ लॉंग पिरियड त्याला आपण म्हणतो इव्हॉल्युशन. ओके, सो द ग्रॅज्युअल चेंजेस ऑकरिंग इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर अ लॉंग पिरियड
दॅट इज कॉल्ड एज इव्होल्युशन. आफ्टर दॅट एनलिस्ट युजेस ऑफ टेक्झॉनॉमी, म्हणजे टेक्झॉनॉमीचे जे पण युजेस आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. आधी आपण टेक्झॉनॉमी पुढे बघूया आणि त्याच्यानुसार तुम्ही असं उत्तर लिहू शकता. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल या ठिकाणी आहे टेक्झॉनॉमिक कॅटेगरीज. क्लासिफिकेशन इज नॉट अ सिंगल स्टेप प्रोसेस बट इन्व्हॉल्व्स हेरार्की ऑफ स्टेप्स इन विच ईच स्टेप रिप्रेझेंट्स अ रँक ऑर कॅटेगरी. म्हणजे क्लासिफिकेशन ही काही एक सिंगल स्टेप नाही आहे. आपण पाठाच्या सुरुवातीला पाहिलं की क्लासिफिकेशन केलं जातं, पण क्लासिफिकेशन ही एक प्रकारची फक्त सिंगल स्टेप आहे का, की फक्त क्लासिफाय करणं आहे, कॉर्डिनेट्स आहेत ते नॉन कॉर्डिनेट्स आहेत एवढंच फक्त क्लासिफिकेशन करणं आहे का, तर नाही. क्लासिफिकेशनमध्ये स्टेप्सचं हिरार्की की ज्यामध्ये आपण त्या स्टेप्स रँक्सनी किंवा कॅटेगरीजनी रिप्रेझेंट करतो. ओके, सो याच्यामध्ये आपण जे कॅटेगरीज बघणार आहोत तर ते एक प्रकारचे रँक्स आहेत की ज्याद्वारे आपण क्लासिफिकेशन करणार आहोत. जसं की आपण पाहिलं वर्टेब्रल कॉलम असणं ही एक प्रकारची कॅटेगरी आहे, मग असणारे वेगळे नसणारे वेगळे. ओके, सो सिन्स द कॅटेगरी इज अ पार्ट ऑफ ओव्हरऑल टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट इट इज कॉल्ड टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. कॅटेगरी काय आहे की टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंटमधला एक बेसिक पार्ट आहे की ज्याच्या आधारे आपण टॅक्झॉनॉमिक अरेंजमेंट करतो. सो त्यामुळे त्याला टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी असं म्हटलं जातं. ऑल कॅटेगरीज टुगेदर कॉन्स्टिट्यूट द टॅक्झॉनॉमिक हिरार्की. आणि हे जे सगळे कॅटेगरीज आहेत हे जेव्हा एकत्र येतील, एक असेल त्याला आपण काय म्हणतो कॅटेगरी, टॅक्झॉनॉमिकल कॅटेगरी किंवा टॅक्झॉनॉमिक कॅटेगरी. पण जेव्हा बरेचसे कॅटेगरीज एकत्र येतात तेव्हा त्याला आपण म्हणतो टॅक्झॉनॉमिक हेरार्की. ओके, आफ्टर दॅट आता टॅक्झॉनॉमिक हेरार्कीमध्ये सिक्वेन्स कसा आहे बघा. कॅटेगरीजमध्ये सिक्वेन्स कसा आहे, पहिलं येतं किंगडम, मग येतं डिव्हिजन. डिव्हिजन प्लांट्ससाठी असतं, जर ॲनिमल्समध्ये असेल तर फायलम येतं. ओके, सो आपण प्रिव्हियस इयरमध्ये पाहिलेलं आहे, फायलम्स पाहिलेले आहेत आपण वेगवेगळे. मग किंगडम नंतर डिव्हिजन किंवा फायलम. डिव्हिजन प्लांट्ससाठी असतं, फायलम ॲनिमल्ससाठी असतं. क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज हे सगळे आहेत कॅटेगरीज हेरार्कियल सिक्वेन्समध्ये. सो दीज आर कंपल्सरी कॅटेगरीज. हे काय आहेत, अशाच पद्धतीने आपल्याला ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन करावं लागतं. सो आता एक आपण कोणतं पण एक्झाम्पल घेऊया. किंगडममध्ये आपण ॲनिमालिया घेतलं, फायलममध्ये आपण घेतलं की कोणतं पण एखादा फायलम, कॉर्डेटा फायलम घेतला, तर त्या कॉर्डेटा फायलममधला आपण एखादा क्लास घेऊया, ॲम्फिबिया क्लास घेतलं. तर अशा प्रकारे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करावं लागतं. मग त्या क्लासचं ऑर्डर, मग फॅमिली, मग जीनस, मग स्पीशीज, अशा प्रकारे या सिक्वेन्सने क्लासिफिकेशन करावं लागतं. आफ्टर दॅट बिसाइड्स देर आर सम फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज. फॅकल्टेटिव्ह म्हणजे काय, आता आपण किंगडम पाहिलं तर किंगडममध्ये सब किंगडम पण असू शकतं. डिव्हिजन पाहिलं, डिव्हिजनमध्ये सब डिव्हिजन असू शकतं. क्लास पाहिलं, याच्यामध्ये सब क्लास, सब ऑर्डर, सब फॅमिली असं पण काही फॅकल्टेटिव्ह असू शकतात. सो त्याला आपण म्हणतो सब ऑर्डर, सब फॅमिली वगैरे, याला आपण म्हणतो फॅकल्टेटिव्ह कॅटेगरीज. हे कंपल्सरी नाही आहेत, हे ॲज पर नीड आपण वापरू शकतो. पण हे जे 7 आपण पाहिले किंगडम, डिव्हिजन, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पीशीज हे काय आहेत, कंपल्सरी आहेत. ओके, सो आफ्टर दॅट सो आता या ठिकाणी तुम्हाला चायना रोज आणि कोब्रा यांचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. आता या ठिकाणी क्लासिफिकेशनचे कॅटेगरीज आहेत. या ठिकाणी आहे चायना रोजचं क्लासिफिकेशन, या ठिकाणी आहे कोब्राचं क्लासिफिकेशन. पहिल्यांदा किंगडम, मग डिव्हिजन आहे प्लांटसाठी, फायलम आहे ॲनिमलसाठी. सो हे सगळं तुम्ही जस्ट रीड करू शकता. हे जर तुम्ही नीट वगैरे देणार असाल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पण तुम्ही जर फक्त बोर्डसाठी प्रिपेअर करत आहात तुम्ही फक्त रीड करू शकता. ओके, सो ऑर्डर काय आहे, फॅमिली काय आहे. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर चायना रोज कशामध्ये येणार आहे, एक प्रकारचं प्लांट आहे, सो प्लांट किंगडममध्ये येणार आहे. कोब्रा एक प्रकारचा ॲनिमल आहे, ॲनिमालियामध्ये येणार आहे. त्यासोबत असते कॉर्डेट आहे, म्हणजे कॉर्डेटा फायलम आहे त्याचा. सोबत असते सरपटणारा प्राणी आहे, सो रेप्टालिया. अशा प्रकारे याचं क्लासिफिकेशन केलं जातं. ओके, सो इन धिस वे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आता हे जे युनिट्स आहेत, आता हे जे किंगडम आहे किंवा फायलम, डिव्हिजन वगैरे या सगळ्याबद्दल आपण अभ्यास पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत की हे प्रत्येक कॅटेगरी काय आहे आपल्याला कळली पाहिजे, कारण पुढे बऱ्याचशा ऑर्गॅनिझम्स आपल्याला क्लासिफिकेशन करायचं असतं. मग आपण जर आपलं एक्झाम्पल घेतलं की आपण ह्युमॅन बिंग आहोत, तर ह्युमॅन बिंगचं बायोलॉजिकल नेम आहे होमोसॅपियन्स, आपलं जीनस येतं होमो, आपली फॅमिली काय आहे, आपलं ऑर्डर काय आहे, आपलं क्लास जसं की आपण पाहिलं होतं आपण मॅमॅलियामध्ये येतो, मग आपलं फायलम काय आहे, आपण कॉर्डेटामध्ये येतो. तर आपलं पण क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. सो आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ऑब्वियसली चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओज नोटिफिकेशन मिळत राहील. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.